आता आपण आलो आहोत एका महत्त्वाच्या राज्यात, वन स्टेट विथ मेनी वर्ल्ड्स म्हणजेच कर्नाटक. बहुभाषिक अंशिकतेची विपुल कला आणि संस्कृती, आश्चर्यकारक नृत्य प्रकार, मंत्रमुग्ध करणारे संगीत, उत्साही उत्सव, शोभिवंत कपडे आणि रमणीय पाककृती यांचं माहेरघर म्हणजे कर्नाटक. म्हणतात ना, कर्नाटक प्रत्येकांसाठी काही ना काही ऑफर करतो. मग तो इतिहासप्रेमी असो किंवा निसर्गप्रेमी किंवा संस्कृती वारशात स्वतःला झोकून देणारा असो. दक्षिण भारतातील एक प्रमुख राज्य म्हणजे कर्नाटक. करू अर्थात काळा रंग, नाडू म्हणजेच भूमी, करुनाडू म्हणजेच काळा मातीचा समृद्ध प्रदेश. आज मी आलो आहे कर्नाटकमध्ये. पण मी इथे काय पाहतोय? इतके सारे हत्ती, ते पण एकत्रित काय करत असेल बरं? कोणाला तरी विचारायलाच हवं. सर, मी भटकंती करत असताना पर्यटनासाठी इथं आलोय. इतके सारे हत्ती एकत्रित पाहिले म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं, काय चालू आहे? हे सारे हत्ती हम्पी सणासाठी जमले आहेत. हा येथील खूप मोठा सण आहे. हत्तीची मिरवणूक यामध्ये आयोजित केली जाते. हे आणि असेच खूप सारे छोटे मोठे सण येथे अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. हो, खरंच खूप ऐकले कर्नाटकबद्दल. तसंच मैसूर, बेंगलोर, गोकर्ण, बांदीपूर, हम्पी, बदामी, श्रवणबेळगोळ ही पर्यटन स्थळं पाहिली. खरंच, आणि काय सांगू, तुमच्या इकडचा निर्डोसा सुद्धा खूप आवडला. हा, मला सोबत बिसी बेळी भात सुद्धा. अहो सर, आमच्या येथील भूतकोला ही स्थानिक पूजा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बरं, त्याबद्दल सांगतो. ही पूजा ग्रामदैवताच्या मंदिराजवळ केली जाते. हे नृत्य करणाऱ्याच्या ठाई पंजुरी देवता येते आणि गावकऱ्यांचे कौटुंबिक प्रश्न सोडवते. चला तर मग पाहूया पंजुरी नृत्य. वराहरूपं देववरीष्टं परस्मितवदनं वज्रदन्तधर रक्षाकवचम् शिवसम्भूत भुवि संजात नम्बिदवगिम्बु कोडुववनीत ಸಾವಿರ ದೈವದ मनसंप्रीत ಬೇಡುತ್ತ ನಿಂದೆವು ಆರಾಧಿಸುತ್ತ